हे आपलं माईक छोटेसे माईक दिलेत. तर आता हे अनबॉक्स करूयात आणि टेस्ट करूयात कसे काय फीचर्स वगैरे सगळे बघतो याचे कसं भारी म्हणजे मी प्रॉपर वर्क करतो म्हणजे कसं वर्क करतो काय नंतर समजला की प्रॉब्लेम वगैरे झाला काय. मॉर्निंग गाईज, वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू ब्लॉग. तर गाईज आता वाजले सकाळचे 9 आणि मस्त रेडी वगैरे झालो आहे, रनिंग वगैरे जाऊन आलो आहे आणि आता देवपूजा करूयात आणि मग मस्तपैकी नाश्ता करूयात. आज नाश्त्याला आईने बनवली इडली. नाश्त्याला बनवली इडली, मस्तपैकी इडली खाऊयात आणि मग तुम्हाला भेटतो. चला हे बघा, इडली, हिरवी चटणी, सांबर, मस्तपैकी नाश्ता करूयात. सॉफ्ट बघा ना कुठले बाई. नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईज फायनली जाऊन माझ्यात आतमध्ये रेंज आलेली आहे. ॲक्च्युली काय झालं तर काय माहीत नाही, लई बेकार अंग दुखत होतो, डोकं दुखत होतो, अजून डोकं दुखते माझं. उभा राहिलो की असं चक्कर येते. आत्ताशी जाऊन कुठे रेंज आली, तापण आला होता भयंकरवाला. आता थोडंसं बरं वाटतं आहे अजून, ते पण पॅरासिटामॉल खाल्ली म्हणून. अजून 1-2 तास आराम करतो आणि मग तुम्हाला काहीतरी दाखवतो. आज सरप्राईज आहे भाई एक तुमच्यासाठी. आता दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. थोडा आराम करतो, जेवलो पण नाही मी अजून, सकाळच्या नाश्त्यावरच आहे. इथं मागं डोकं दुखते, मागचं हे ठण 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 लागते बरं. आता जाऊन झोपतो, थोडा आराम करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला, जसं की मी तुम्हाला बोललेलो एक सरप्राईज आहे. तर ॲक्च्युली मला एक गिफ्ट आलं आहे, माझ्या मावशीने गिफ्ट केलं आहे मला. गिफ्ट असं आहे म्हणजे मस्त आहे गिफ्ट. तर गिफ्ट आहे हे वायरलेस मायक्रोफोन, म्हणजे आपलं माईक, छोटेसे माईक दिलेत. तर आता हे अनबॉक्स करूयात आणि टेस्ट करूयात कसे काय फीचर्स वगैरे सगळे बघतो याचे कसं भारी म्हणजे मी प्रॉपर वर्क करतो म्हणजे कसं वर्क करतो काय नंतर समजला की प्रॉब्लेम वगैरे झाला काय ते. आता हे ओपन करूयात आणि आज फ्रायडे मार्केट आहे, तर आज मार्केटमध्ये पण यूज करून बघूयात की कसं चालतं हे प्रॉपरला. तर गाईज हे बघा, हा आहे माईक, वेलोमॅक्स कंपनीचा आहे. तुम्ही पॅकेजिंग बघू शकता याची. आता आपण याला अनबॉक्स करूयात. आणि मावशी थँक्यू सो मच एवढं भारी गिफ्ट देण्यासाठी. गाईस इथं सगळं दिलेलं आहे की काय काय आहे काय काय नाही. परत मागे पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे किती नॉईस रिडक्शन आहे वगैरे वगैरे. हे बघा, असं काहीतरी ह्याची पॅकेजिंग आहे. 2 माईक आहेत आय थिंक सो. एकच दिसतोय बाई, एक माईक दिसतोय बाई, एकच माईक आहे याच्यात. आणि मॅग्नेटेबल आहे, मॅग्नेट आहे. आणि इथं डिस्प्ले दिला आहे काय काय ऑनलाईन हे याच्यात काहीतरी आहे. ओके, याच्यात USB केबल आहे आणि ते माईकवरचं ते हे आणि USB केबल हे बाहेर 2 USB दिले गेले आहेत बहुतेक. ओके, तर आपल्याला मोठ्या ह्याच्यात अटॅच करायचं तर हे इथं असं अटॅच करू शकतो. ओके, आणि जर का आपली आयफोन वगैरे असेल तर आयफोनसाठी पण हे अटॅचमेंट दिली आहे, ही C पिनवाली D वाली सॉरी. आणि ह्याच्यात एकच माईक आहे. आता आपण बघूया, टेस्ट करूया. मला हे फोनला लावावं लागेल. तर आधी याला ऑन कसं करू बाई, त्याला चार्जिंग लावावी लागते. थांबू बघूया.
9% चार्जिंग माईकची. आणि आता मी माईकमध्ये बोलत आहे. 2 मिनटं. आता मी माईकमध्ये बोलत आहे. मलाही माहीत नाही आवाज कसा आहे कसा नाही. इथं 2-4 फीचर्स दिलेले आहेत. इथं एक एम म्हणून पण काहीतरी दिलेलं आहे. भाई याचं पुस्तक नाही दिलं का? जाऊ द्या, ते कोण वाचत नाही. हे बघा, हे असं अटॅचेबल आहे. इथं असं असं लावू शकतो, असं लावून पण बोलू शकतो, किंवा असं हे. आणि इथं क्लिप आहे, क्लिपला पण असं लावून आपण बोलू शकतो. ओके. आता ह्याच्यात 2-4 मोड दिलेले आहेत. हे बघा, इथं मोड एम दिलेलं आहे. बघा, हे बघा, इथं एम दिलेलं आहे. आता हा मोड कसला आहे मला पण माहित नाही. हे एम दाबला, इथली लाईट बंद झाली आहे बघा, परत चालू झाली, बंद झाली, चालू झाली. प्रेस करून बघतो जोरात, काय नाही होत. आता आपण आवाज बघू याचा. ओके गाई, समजलं मला. ॲक्च्युली हे जे आहे ना, हे जे एम आहे ना, एम रॉयडिस ऑडिओ काय म्हणतात त्याला ते, अरे यार, माझा आवाज क्लिअर येणार, नॉईस रिडक्शनचं ऑप्शन आहे ते. आणि हे बघा, हे असं माईक, हे स्पंज काढू शकतो. आणि जे ही जी मांजरीची शेपट दिली आहे ही लावू शकतो इथे. तर मग आता हे शोधावं लागेल भाई मला. आता जाऊ द्या, भेटत नाही इथे. तर आता ह्याला चार्जिंग कशी लावायची? ह्याला चार्जिंगचं काही दिलं नाही आहे. आता ह्याची चार्जिंग संपली तर लावायची कशी याला चार्जिंग? तो एक मेन लफडा आहे ना, कारण की नॉर्मल ह्याच्यात तर पॉवर बँक देतात. ह्याला हां, हे बघा, इथं सी टाईप चार्जर दिलं आहे. पहा, इथं सी टाईप चार्जर दिलं आहे, आणि त्याला पण एक चार्जर दिला आहे, आणि ही त्याची वायर चार्जिंगची. ओके. तर मावशी, थँक्यू सो मच फॉर धिस गिफ्ट. अँड आजच आपण यूज करूयात. आज आपण बघूयात बाजारात जाऊन, किंवा रील वगैरे शूट करताना, तर बघूयात कसं प्रॉपर यूज होतो माईकचं. मी आलेलो बाहेर, आणि आपल्याला काढायची ह्याच्यापाशी एक रील. ए धंधे का टाइम है, दिमाग खोटी मत कर. 1 2 3. ए, धंधे का टाइम है, दिमाग खोटी मत कर. चल पुढे जा बस. आपली गुडी मला हे दिसतंय ग, तू गोरी आहेस बघ, किती गोरी दिसते. आता जाऊयात घरी. बाय गुडी, थँक्यू. फायनली मी घरी आलो आहे. जेवण वगैरे केलं. मी अक्षरशः उभा राहिलो की चक्कर येते, डोकं भयंकर दुखते, ही बाजू भयंकरवाली दुखते. मग आता झोपतो. म्हणजे बरं नव्हतं वाटत, तरी मी गेलो होतो बाहेर रील काढायला. शूट करायची होती एक व्हिडिओ रील, गुड्डी आणि माझी. ती व्हिडिओ काढायसाठी मी बाहेर गेलो होतो, आणि घरी आलो अजून बेकार वाटायला लागलं. माझ्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असतं सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.